त्या मान्य करून घेणारच आहे आणि शासनाला हे दाखवून देणार आहे की अंगणवाडी स्त्रिया ह्या काही सेविका ह्या काही कमजोर नाहीये, त्या सावित्रीच्या लेकी आहेत। आज 1 महिना झालेला आहे, बरोबर आम्ही संपावर आहोत, तरीही सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। पण सरकारला हे आता मान्य करावंच लागेल। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळायला पाहिजे, मासिक पेन्शन आणि आमच्या मानधनामध्ये भरघोस अशी वाढ केली पाहिजे। आम्ही गेली जवळ 3 दिवस झालेले होते की आंदोलन सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या सगळ्या सेविका मदतनीस आलेल्या आहेत, तरी या शासनाला अजूनही जाग येत नाहीये। या शासनाला काय करायचं? आता इलेक्शन जवळ आलेले आमच्या हातामध्ये आहे, या शासनाला आम्ही देणार की नाही? आमच्या पाठीमागे आम्हाला पाठिंबा पण खूप दिलेला आहे। सरकारला आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमच्या मागण्या मान्य कराव्यात, नाही तर पुढच्या खाली कराव्यात। इतके आम्ही रात्रीपासून इथे बसलेलो आहोत आझाद मैदानावरती। 3 दिवस झाले, गेली 3 दिवसापासून काही महिला आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या आहोत, आम्ही सुद्धा आलेलो आहोत। आमच्या पोटामध्ये पाणी अन्न नाहीये, तरी या भर उन्हामध्ये आम्ही असे इथे खाली बसलेले। मला अक्षरशः चक्कर यायला लागलेले, तरी माझ्या मैत्रिणी मला सपोर्ट देतात म्हणून मी आता अर्धे काही सांगतात माझ्या पोटात अन्नच नाहीये। तरी शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष द्यावे अशी माझी सगळ्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने निवेदन म्हणले तरी चालेल। आज 30 ते 31 दिवस झाले आमच्या आंदोलनाला, तर हे गेंड्याच्या कातडीचं सरकार एक थोडीशी सुद्धा जागा सोडत नाही। आणि आज हा मॉप इथं असताना आमच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे या जिल्हे फिरतायत, म्हणजे किती या सरकारला लाज असेल। या सरकारने थोडी लाज धरावी आणि ह्या माझ्या आज माता भगिनी रोडवर उतरल्यात, त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी काही नाही। नमस्ते, मी अंगणवाडी सेविका, तालुका खटाव, जिल्हा सातारा। आमची मुख्य मागणी आहे ती म्हणजे वेतन श्रेणी वाढली, मानधन नको आता, बाद झालं आम्हाला। आम्ही 90 सालापासून काम करतोय, आम्हाला पहिल्यांदा 225 रुपये आणि मदतनीसला 110 रुपये मानधन होतं, तेव्हापासून आम्ही काम करतोय। आणि आता आम्ही ऑनलाईन काम करतोय, सगळी कामं करतोय आम्ही। सरकार काय आम्हाला वेतन श्रेणी करत नाही, आता बाकीच्या चतुर्थ श्रेणीचा लाभ दिलाय आणि आम्हाला अंगणवाडी सेविकांना का देत नाही? आम्ही अंगणवाडी सेविका गेली महिना झालं संपावर आहेत, तरी आमच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाहीये। आमचं काम इतकं वाढलेलं आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन आम्हाला दोन्हीही काम जबरदस्त वाढलेलं आहे, पण त्या मानाने आमचं मानधन अगदी तुटपुंच आहे। 1 वर्ष होईल फेब्रुवारी मध्ये, आमचं भाडं सुद्धा जमा झालेलं नाहीये। काही मदतनीस आणि सेविका या परित्यक्ता आहेत, विधवा आहेत, ज्यांच्या हातावर पोटा आहेत। आमचे खूप त्या लोकांचे खूप हाल होत आहेत आणि आम्हाला आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहिजे ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे। कारण ज्या प्रमाणात आम्ही काम करतो दिवस रात्र, त्या प्रमाणात आम्हाला आमच्या कामाचा बिलकुलच मोबदला मिळाला जात नाही आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करावी ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी गेली आम्ही संपावर आहोत।